अम्मांना समजवते. आता संध्याकाळी घरी जाईपर्यंत ना घरातलं वातावरण पूर्ण निवळलेलं असेल. हो माहितीये मला, पण मी माझ्या अम्माला चांगलं ओळखते. मला ना काहीतरी वेगळीच शंका येते. आपण जेव्हा अम्माला त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बघितलं तेव्हा ती अशी सैरभैर झाल्यासारखी वाटत होती. ती तिथे काय करते हे ती आपल्याला तिथेच सांगू शकली असती, पण तिने सांगितलं नाही. उलट ती मला तिथून निघून जाण्यासाठी फोर्स करत होती. का ते काही कळलंच नाही. अम्माना माझ्यापासून काहीतरी लपवते असं वाटतंय मला. ती जिथे काम करायला गेली होती तिथेच काहीतरी घडलंय आणि तेच ती आपल्यापासून लपवते असं वाटतंय मला. बरं मग आपण शहानिशा करायला तिकडे जाऊयात का? तिकडे जाऊनच विचारू ना. नाही नाही नको, आधी ऑफिसला जाऊयात. या फाईल्स पण द्यायच्या आहेत आणि बरीच कामं उरली आहेत रे. बरं, तू म्हणशील तसं. तसंही वहिनी साहेबांना कोरोना भाऊंबद्दल सांगायलाच हवं. त्यांची अवस्था जामच बेकार झाली आहे, वहिनी साहेबांना कळायलाच हवं. चल. या वहिनीला वाटतं किती हुशार आणि बाकी सगळे माठ आहेत. किती ते स्वतःच्या श्रीमंतीचा टेंबा मिरवायचा, त्याला काही लिमिट आहे की नाही. सॉरी, ते मला वाटलं माझं कोणीतरी पाठलाग करते, पुन्हा मला कोणीतरी किडनॅप करते म्हणून. सॉरी. उठा उठा, हात द्या, हात द्या. काय झालं? अटॅक येतोय? नाही, मला चक्कर येते. सावकाश सावकाश, उठा उठा, सावकाश उठा. एक मिनिट. सावकाश. आपण डॉक्टरकडे जाऊया. ऐका ना, हात खांद्यावर घ्या ना. मागून पकडा जरा. बरं. हा, सावकाश. मला माहित नव्हतं एवढं जोरात लागेल. पण तुम्हाला सांगू का, आजपर्यंत या खांद्याने अनेक जडींना आधार दिलाय, पण आज या खांद्याला आधार देणार कुणीतरी सापडलं. ऐका ना. आय आय. श्रद्धा मॅडम, श्रद्धा मॅडम, हा पण प्लॅन फुकट. चला राव, चला. गुड मॉर्निंग. व्यवस्थित तर आहे. हे माझ्याकडे असे का बघताय? तुम्ही असे का बघताय माझ्याकडे? आय नो मी हँडसम आहे. तुम्हाला सांगतो, ॲज अ होतकरू नेता होण्यापूर्वी आहे ना, मी मॉडेलिंग करायचं. आमच्या डुंडुणकर वाडीत आहे ना, मॉडेलिंगची स्पर्धा होती, मोठी स्पर्धा. मी फायनलपर्यंत गेलो, पण तुला सांगतो नंबर नाही आला. पार्सेलिटी. मी जर जिंकलो असतो ना, तुम्हाला सांगतो जिंकलो असतो ना, तर मिस्टर इंडिया, मिस्टर वर्ल्ड झालो असतो. ओ, पण मी झालो कोरोना. तुम्ही माझ्याकडे असे बघू नका ना, मला लाज वाटते, मला नजर लागेल. अहो ते नजर बिजर सोडा. तुम्ही तर तिकडे होते ना, इकडे कसे काय? अहो तुम्ही आमच्या पुढे पुढे पळत होतात आणि पळत पळत त्या हॉलवर गेलात. लोकांच्या सामानाची नासधूस केली तुम्ही. नशीब चांगलं म्हणून मार नाही पडला, लय मारला असता त्या लोकांनी तुम्हाला. हे कुठचा हॉल, कुठची नासधूस, कुठचे लोक मला मारणार होते? अरे मी कित्येक वेळापासून इथेच आहे. काहीतरी तुमचा गैरसमज झालाय. अहो कसं शक्य आहे? काय पण बडबडू नका. थोड्या वेळापूर्वी रस्त्यावरून धावत होता तुम्ही, आम्ही पाठलाग करत होतो. विसरलात की काय तुम्ही? रस्त्यावरून पाठलाग? अरे तुमचा काहीतरी गैरसमज झाला. मी मगापासून गुहेत
अरे कोरोना तू आलास गुहागरवरून? गुहागरला गेला होतास ना? सगळे कार्यकर्ते वगैरे सगळे ठीक आहेत ना तिकडे? हा हो बरं आहे सगळं बरं आहे. गुहागरला गेला होता त्याच्या पर्सनल कामासाठी, पण म्हटलं इकडची कामं सगळे रखडलेत ना, ती कर आधी मग जा गुहागरला, नाही का? हा बरोबर, ते माझी इकडची पर्सनल कामं अडकली होते ना, म्हणून मी नाही गेलो गुहागरला. गुहागर प्लॅन कॅन्सल. गुहागर. मी सांगितलेलं काम केलंस? हो आणले. ह्या त्या फाईल्स. जा आपापल्या कामाला जा. गुहागरला मी नाही गेलो ना, यांना कुठे मी दिसलो ना. विजयालक्ष्मी, आता तरी मला सांगणार आहेस? मगाचपासून मी तुला विचारतोय काय चाललंय तुझ्या मनात, आणि एवढी भेदरलेली काय आहेस का अजूनही तू शक्तीच्या जन्मकुंडलीचा आणि तिच्या भूतकाळाचा विचार करतेस? हे बघ विजयालक्ष्मी, जास्त विचार करू नको ग. हे बघ विजयालक्ष्मी, मला तुझी ही अवस्था बघवत नाहीये ग. हे शहर आपल्याला नाही मानवत. मानवत नाही म्हणजे? म्हणजे आपण इथे नको राहायला. इथे या शहरापासून लवकरात आपण दूर कुठेतरी निघून जाऊया. अगं काय बोलतेस काय तू? मला चांगलंच कळतंय मी काय बोलते ते. बघा तुम्ही शक्तीला कॉल करून बोलवून घ्या. आपण इथे नको थांबायला. आपण आजच ही खोली रिकामी करूया आणि निघून जाऊया इथून. विजयालक्ष्मी, आपण इथे शक्तीच्या शिक्षणासाठी आलोय. तिचं शिक्षण अर्धवट सोडून जायचंय का? अगं तू